आतापर्यंत घराचा पुनर्विकास करायचं म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर यायचं, बिल्डर. बिल्डरच्या अटी, त्याची वेळ आणि त्यांचे फायदे आणि रहिवाशांचा संयम. पण आता चित्र बदललेलं आहे, कारण सरकारने थेट सेल्फ रिडेव्हलपमेंटला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता बिल्डरची गरजच नाही. सोसायटी जुनी झाली तर बिल्डर यायचा, तो प्रोजेक्ट करायचा आणि बदल्यात तो फ्लॅट विकायचा, FSI वापरायचा आणि मोठा नफा कमवायचा. पण यात सगळ्यात मोठा धोका कोणाचा होता, तर घर मालकांचा. काम रखडणं, ते वेळेवर न मिळणं, कराराचे वाद, कधी कधी तर वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ. हे सगळं टाळण्यासाठी आता सरकारने सेल्फ रिडेव्हलपमेंटला मान्यता दिलेली आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे की सोसायटी स्वतःच बिल्डर बनवेल. म्हणजे सोसायटी स्वतः प्रोजेक्ट करेल, स्वतः कर्ज उचलू शकेल आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर नेमू शकेल. आणि तयार केलेल्या अतिरिक्त घरांचा नफा थेट सोसायटीकडे राहील. यासाठी सरकारने काय केलेलं आहे? म्हाडा, बँका आणि संबंधित यंत्रणा सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी स्पेशल पॉलिसी सपोर्ट देण्यात येणार आहे. आता म्हणजे काय, तर बिल्डर नाही मिळत हा अडथळा उरलेला नाही. महत्वाचं म्हणजे निर्णयाचा कंट्रोल आता घरमालकांच्या हातात आलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं सोपं आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी मजबूत सोसायटी व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि तज्ञ सल्ला यांचा खूप महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर काय, ही पॉलिसी म्हणजे घरमालकांसाठी सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. आता फायदा बिल्डरचा नाही तर थेट रहिवाशांचा होऊ शकतो. जर योग्य नियोजन केलं तर तुमची सोसायटी जुनी असेल तर ते पुनर्विकासाचा विचार करू शकेल.